नमस्कार मित्रांनो, आज माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा 43वा वाढदिवस. सुखी संसाराची 43 वर्ष. परंतु सुरुवातीची अनेक वर्ष मेहनतीची, प्रचंड संघर्षाची, हाल अपेष्टा सहन करत असताना देखील त्यांनी आमचं शिक्षण, आमच्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार कमी पडून दिले नाहीत. आज 43 वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या मनामध्ये काही विचार असतील. हेच विचार मी माझ्या कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ती कविता तुमच्या समोर सादर करतो. पोरांसाठी खूप काही करणारे आईबाप मिळतील कैक. पोरांसाठी खूप काही करणारे आईबाप मिळतील कैक. कुठे कमी पडलो असू आम्हीही, पण आमचं म्हणणं तर ऐक. अजूनही आठवतात आम्हाला उपाशी पोटी झोपलेल्या राती. अजूनही आठवतात आम्हाला उपाशी पोटी झोपलेल्या राती. उगाचच त्रास नको यांचा असं म्हणत दुरावलेली नाती. हाती काही यायचं नाही जिरायत जमीन कसताना. हाती काही यायचं नाही जिरायत जमीन कसताना. पण खूप आनंद व्हायचा तुला शाळेत गेलेलं पाहताना. नाही शरम वाटली फाटक्या कपड्यांची. नाही शरम वाटली फाटक्या कपड्यांची. तुला नवी सायकल घेताना. नाही लाज बाळगली तुटक्या चपलेची. तुझे लाड हट्ट पुरवताना. नाही वाटले तुझ्या आईला कधी घ्यावी हौसेने एखादी साडी. नाही वाटले तुझ्या आईला कधी घ्यावी हौसेने एखादी साडी. कुठेच थांबू द्यायची नव्हती तुझ्या शिक्षणाची गाडी. नाही बांधून ठेवू शकलो तुझ्यासाठी बंगला. नाही बांधून ठेवू शकलो तुझ्यासाठी बंगला. जमवू शकलो धनदौलत सारी. पण लक्षात ठेव बाळा, नाही कमी पडून दिली तुला संस्काराची शिदोरी. विसरून गेलो दुखणं खुपणं. विसरून गेलो दुखणं खुपणं. तुला पायावर उभं करताना. आजार आपोआप बरे झाले तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहताना. तुला आम्ही रागावलो प्रसंगी मारलं सुद्धा. तुला सुधरविण्याचाच हेतू त्यात होता बहुधा. आमच्या आईबापांकडून आम्हाला काय मिळालं. आमच्या आईबापांकडून आम्हाला काय मिळालं याचा विचार आम्ही कधीच नाही केला. त्यांच्याकडून मिळालेल्या आत्मविश्वास आणि जिद्दीने संसार मात्र पुढे नेला. मेहनतीवर ठेवला विश्वास. मेहनतीवर ठेवला विश्वास. नाही झालो कधी पुन्हा पुढे लाचार. अभिमानाने सांगू शकशील जगाला. अभिमानाने सांगू शकशील जगाला. माझे आईबाप आहेत इमानदार. मित्रांनो, खरंच आईवडील आपल्यासाठी काय काय करत असतात. प्रचंड मेहनत घेतात. त्यांनी आपल्याला जे काय दिलंय, संस्कार, शिक्षण, हीच जीवनाची खऱ्या अर्थानं मोठी शिदोरी आहे. हीच भावना मनामध्ये ठेवा. आज ह्या निमित्तानं मी माझ्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.